करणार नाही म्हणून त्यांना आमची विनंती आहे, ज्यांना ज्यांना उभं राहायचं असेल त्यांनी याच्यात सहकार्य व्हा. आणि नंतर मात्र मग परत म्हणू नका का भक्त परिवाराने तुम्हाला मदत केली नाही, भक्त परिवार विरोधात गेला. आमचं भक्त परिवाराला थांबून घे तुमच्यासाठी, तो काही विषय नाही. पण तुम्ही जर बाबाजीचं काम केलं तरच आम्ही तुमचं काम करू, नाहीतर नाही. म्हणून बाबाजीला निवडून आणा, आम्ही सुद्धा तुम्हाला निवडून आणण्याचा प्रयत्न करू. जय बाबाजी. सर्व इकडे लक्ष द्या. आता आपण प्रारंभ करतोय काही महत्वाच्या विषयांवरती. आज आपण इथं खुलासे करत आहोत, तर लगेच आपण त्याचा प्रारंभ करतोय. स्वामी शांतिगिरीजी महाराज नावाच्या सगळ्या ज्या सोशल मीडियाच्या साईट आहेत त्यावरती आता हे सर्व लाईव्ह राहील, याची नोंद घ्या. काय जाऊ. भारत माता की, भारत माता की. लढा राष्ट्रहिताचा, लढा राष्ट्रहिताचा. लढायचं, लढायचं. संत श्रेष्ठ जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या चरणी आणि भारत मातेच्या चरणी वंदन करून आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित सर्व पत्रकार बंधू, समस्त जय बाबाजी भक्त परिवार, सर्व जनता जनार्दन, सर्व पूजनीय संत, आश्रमातील सर्व विविध समित्या आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व लाखलगावकर, या सगळ्यांचं प्रथम मी जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं व पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजांच्या वतीनं टाळी वाजून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. लढा राष्ट्रहिताचा संकल्प, शुद्ध राजकारणाचा हा प्रामाणिक विचार घेऊन जय बाबाजी भक्त परिवारानं शांतीच्या मार्गानं राजकारणामध्ये क्रांती करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि प्रामुख्यानं हे कार्य करत असताना गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली चळवळ आणि या चळवळीचा अत्यंत प्रामाणिक हेतू आहे की राजकारणामध्ये चांगले माणसं आले पाहिजे. आले पाहिजे का नाही? आले पाहिजे. 100% मतदान झालं पाहिजे. अशा अनेक विषयाला अनुसरून ही चळवळ आपण त्या ठिकाणी सुरू केली. आणि या माध्यमातून संसद हे देशातलं लोकशाहीचं मंदिर आणि त्या पवित्र मंदिरामध्ये चांगले लोक गेले पाहिजे प्रामाणिक हेतूनं सुरू केलेली चळवळ साधारण 2-2.5 वर्षापासून नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा सर्व जनता जनार्दन स्वतःच्या खर्चानं, स्वतःचं पेट्रोल टाकून, डिझेल टाकून, स्वतःच्या गाड्यांनी, स्वतःचे डबे घेऊन, स्वतःचं भोजन घेऊन या चळवळीला अत्यंत सक्षम बनवण्याचं काम करताय. अशा त्या तमाम कार्यकर्त्यांचं सुद्धा मी टाळी वाजून अभिनंदन करतो. आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून ही चळवळ हाती घेतल्यानंतर जय बाबाजी भक्त परिवार आणि नाशिकच्या सर्व जनतेनं ठरवलं की या नाशिक लोकसभा मतदारसंघामधनं स्वतः पूजनीय स्वामी शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी करावी. आणि म्हणून नाशिकच्या जनता जनार्दनाच्या विनंतीला मान देऊन स्वामी शांतिगिरी महाराजांनी या गोष्टीला होकार दिला. आणि जनता जनार्दनाच्या विनंतीला मान देऊन स्वतः स्वामी शांतिगिरीजी मौनगिरीजी महाराज या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी करत आहेत. आणि उमेदवारी करत असताना आज साधारण 16, 17, 18 तारखेला प्रचार बंद होतो. 20 तारखेला मतदान आहे. आणि जसं हा लोकशाहीचा उत्सव, मतदानाचा दिवस हा जवळ येतोय तसं या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही कुणालाही विरोधक मानत नाही, पण जे आम्हाला विरोधक मानताय असे काही उमेदवार ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि म्हणून ते अनेक प्रकारच्या अफवा पसरवत आहेत.
अनेक प्रकारच्या भूलतापा लोकांमध्ये मारताय, अनेक प्रकारचे लोकांमध्ये गैरसमज करताय आणि म्हणून त्या अफवांना कोणी बळी पडू नये, लोकांचा गैरसमज होऊ नये म्हणून तातडीनं आज आम्ही पुण्यभूमी श्री क्षेत्र लाखलगाव या पुण्यभूमीमधनं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काही गोष्टींचा खुलासा त्या ठिकाणी करत आहोत। प्रामुख्यानं संतांचं जीवन जे जगाच्या कल्याणाकरता राहतं, सांगितलं जातं की जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती ध्येय कष्टविधी परोपकारी, पण आज इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी आम्हाला बोलण्या अत्यंत गरजेचं आहे, कारण अशा प्रकारच्या काही अफवा केल्या जात आहेत। काही महाठगांनी तर असा जावई शोध लावला, म्हणले शांतिगिरी महाराज नाशिक जिल्ह्यातलेच नाहीये, असा काही महाठगांनी शोध लावला आणि ते लोकांमध्ये भूलतापा अफवा त्या ठिकाणी करताय। म्हणून आम्ही ठरवलं, ज्या पुण्यभूमीमध्ये शांतिगिरी महाराजांची जन्मभूमी आहे, ज्या पुण्यभूमीमध्ये शांतिगिरी महाराजांचं बालपण गेलं आणि ज्या पुण्यभूमीमध्ये शांतिगिरी महाराजांनी इयत्ता 10वी पर्यंतचं शिक्षण केलं, त्या पुण्यभूमीला नमन करून आज नाशिकच्या जनतेला आव्हान केलं। साधूचं कुळ आणि मूळ विचारू नये हे म्हणलं जातं, पण प्रामुख्यानं आज आम्हाला भक्त परिवाराला इच्छा नसताना या गोष्टींचा खुलासा करावा लागतोय। पूज्य जगद्गुरु जनार्दन स्वामींचे ते उत्तराधिकारी आहेत। जनार्दन स्वामींच्या आशीर्वादानं शेकडो मठ आहेत। स्वामी शांतिगिरी महाराजांची जन्मभूमी तर लाखलगाव आहे, पण इयत्ता 10वी मध्ये प्रथम क्रमांकानं याच लाखलगाव मध्ये ते पास झालेले आहेत। जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या आशीर्वादानं त्यांची इच्छा नसताना ते जनार्दन स्वामींच्या इच्छेमुळे संत बनले। सगळा इतिहास जनता जनार्दनाला माहिती आहे। स्वामी शांतिगिरी महाराजांचं शिक्षण लाखलगाव, कॉलेजचं काही शिक्षण नाशिक मध्ये झालं। जनार्दन स्वामींनी त्यांना पहिल्यांदा प्रथम जो संन्यास दिला तो त्र्यंबकेश्वर मध्ये त्या ठिकाणी दिला। आणि एवढं तर जाऊ द्या, स्वतः शांतिगिरी महाराजांचं मतदान सुद्धा त्र्यंबकेश्वर मध्ये आहे, हे सुद्धा आपण विसरता कामा नये। म्हणून जे काही बगल बच्चे अनेक उमेदवारांच्या ज्या अफवा करताय का महाराज नाशिक जिल्ह्यातले नाही, इथल्या जनतेला माहिती आहे काय खरंय काय खोटं आहे। म्हणून माझी विनंती असेल सगळ्यांना, आम्ही तुम्हाला विरोधक मानत नाही, पण तुम्ही जर आम्हाला विरोधक मानून अशा अफवा करणार असतील तर या गोष्टी चुकीच्या आहेत। दुसरं, काल तर अनेकांनी असा जावई शोध लावला, म्हणजे शांतिगिरी महाराज माघार घ्यायला तयार होते, पण त्यांनी काही कोटी रुपयांची मागणी केली। अरे आमच्या गुरुनच आमच्या करता इतकं तयार करून ठेवलंय, आजपर्यंत कोणत्याही माईचा लाल आमची किंमत करणारा जन्माला आलेला नाही। आमची किंमत पैशात कोणी करू शकत नाही। आणि म्हणून अनेक अफवा पसरवल्या जात आहे का महाराज माघार घेत आहे, महाराजांनी माघार घेतली। मी पुन्हा एकदा सगळ्या जनतेला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आव्हान करतो की कोणत्याही भूल तापांना अफवांना बळी पडू नका। ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली ना, ते लोक असे नामर्दासारखे हे उद्योग करताय। म्हणून माझी सगळ्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, आम्ही लढायचं आणि जिंकायचं। आज माता गोदावरीच्या साक्षीनं, सगळ्या देवी देवतांच्या साक्षीने आणि सर्व जनता जनार्दनाच्या साक्षीनं सांगतो, सद्गुरु जनार्दन स्वामींच्या गादीची शपथ घेऊन आज जाहीर करतोय का आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार। त्यामुळं आमची किंमत करणार, आणि पैशात आमची किंमतच होऊ शकत नाही। आमचे गुरुची किंमत करणारा आणि आमच्या सद्गुरूंची किंमत करणारा माईचा लाल अजून जन्मालाही आला नाही, येणारही नाही। एवढे किंमत, जसं भगवंताच्या नावाची किंमत सांगू शकत नाही, तशा आमच्या गुरुची किंमत कोणी करू शकत नाही। म्हणून आम्ही ठामपणे ठरवलेलं आहे की लढायचं आणि जिंकायचं। तिसरे एक, आता काही लोक असे पराभव दिसायला लागला का ते रडीचा डाव खेळतात, रडीचा डाव। आता काय रडीचा डाव चालू झालाय माहितीये, काही उमेदवारांचे लोक आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन धमकावताय, आमच्या गोरगरीब जनतेला धमकावताय, त्यांना अनेक प्रकारचे प्रलोभन देण्याचा प्रयत्न करताय। पण जय बाबाजी भक्त परिवारातील किंवा देशभक्त असलेला जनता जनार्दन
तुमच्या प्रलोभनांना बळी पडणार नाही, तुमच्या दबावापुढे झुकणार नाही. आणि म्हणून मी सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा आव्हान करतोय, काही कुणाच्या दबावाला बळी पडू नका. काल तर एका ठिकाणी अशी घटना घडली का एका उमेदवाराची गाडी गेली आणि बळजबरी आपल्या त्या कार्यकर्त्यांना धमकी दाखवून, त्या महिलांना धमकी देऊन बळजबरी गाडीत बसवलं आणि प्रचाराला घेऊन फिरले. असे सुद्धा काही उमेदवारांचे कार्यकर्ते उद्योग करतायत. मी अशा सगळ्या भक्तांना विनंती करल, असं जर कोणी आपल्याला धमकावत असेल तर तात्काळ तुम्ही आमच्या मुख्य समितीशी संपर्क करा. समोरून जर हिट येत असेल तर आम्ही सुद्धा इकडून दगड पाठवू शकतो. आम्ही काही नामर्दाची फौज नाहीये, आम्ही सुद्धा मर्दाची फौज आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना हित आता एक तर रडीचा डाव असा केला गेला, स्वामी शांतिगिरी महाराजांचे काही स्टिकर घोटी इगतपुरी भागामध्ये लावलेले होते. एका महाठग उमेदवाराच्या कार्यकर्त्याने बाबांच्या फोटोवर त्यांचे स्टिकर आणून लावले. मी सगळ्यांना विनंती करन, आमची रेष पुसणारा कोणताही माईचा लाल अजून जन्माला आलेला नाहीये. तुम्ही आमची रेष पुसण्याच्या नादात पडू नका. तुमची रेष किती मोठी मारायची मारा ना, आम्हाला काय अडचण आहे, पण आमची रेष पुसण्याच्या भानगडीत कोणी पण पडू नये. म्हणून सगळ्या जनतेला आज मी या माध्यमातून विनंती करतो, अनेक प्रकारच्या अफवा होतील, अनेक प्रकारचे गैरसमज होतील, काही फर्जी लोकांना सुद्धा आमच्या विरोधात उभं केल्या जाईल. कोणत्याही अफवांना बळी पडू नका, कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, हीच विनंती सर्व जनतेला आज मी या फेसबुकच्या माध्यमातून असेल, सर्व पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असेल, मी या ठिकाणी करतो. आणि म्हणून आमचं ठामपणे ठरलेलं आहे, लढायचं आणि जिंकायचं. आणि आम्ही एकटे नाहीये. ज्यांना वाटत असेल का आम्ही एकटे, तुमच्या बरोबर अनेक जण फिरणारे सुद्धा आमच्या बरोबर आहे, ते तुम्ही विसरू नका. ते सुद्धा ताकदीने आम्हाला सांगताय, चिंता करू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. म्हणून कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. आमची कुठेही माघार नाही, काही नाही. आणि आम्ही एकदा सिंहानं पाऊल टाकल्यावर जसं परत मागं घेत नाही, तसं आम्ही आता पुढं पाऊल टाकलंय, परत पाठीमागं अजिबात घेणार नाही. आणि त्यातले त्या शांतिगिरी महाराजला कच्च समजू नका, ते जनार्दन स्वामींच्या पठडीत तयार झालेला उत्तराधिकारी आहे. त्याच्यामुळे जनार्दन स्वामींची ताकद त्यांच्या पाठीशी आहे. तुम्ही आमच्या शरीरावर, आमच्या याच्यावर जाऊ नका. आमच्या पैलवानाला सोपं नका समजू. तुम्ही कसा डाव टाकायचा आणि कसं काय करायचं सगळं आम्हाला माहिती आहे. म्हणून आम्ही शांतीच्या मार्गाने चाललोय, आम्ही शांतीच्या मार्गाने क्रांती करणार आहे. पण जर कोणी आम्हाला जर होऊन शिंगावर उचलण्याचा प्रयत्न केला तर मग जशाच तसं उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहे का नाही? आहे का नाही? त्याच्यामुळे माझी विनंती आहे सगळ्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना, बाबांनो तुम्ही, आम्ही कुणालाच विरोधक मानत नाही. ही विचारांची लढाई आहे. राजकारण हे फक्त 20 तारखेपर्यंत आहे. आपल्याला कायम स्वरूपी सगळ्यांनाच एकत्र राहायचंय. मग कशाला विरोध करावा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला कार्य शिकवलं, त्या तत्वानं राजकारण करा. प्रभू रामचंद्रांनी ज्या पद्धतीनं राज्य केलं त्या पद्धतीनं राज्य करा. हीच विनंती मी सगळ्या उमेदवारांना, सगळ्या कार्यकर्त्यांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून इथं करतो. आणि पुन्हा एकदा सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे, लढायचं आणि कोणत्याही अफवांना, भूलथापांना बळी पडू नका, एवढीच विनंती करतो. आणि पूज्य स्वामी शांतिगिरी महाराजांना विनंती करतो, या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ते मार्गदर्शन या ठिकाणी करतील. पूज्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यानंतर बोलतील. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी निर्विघ्न कुरु मे देव.
सर्वमंगल मांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी मनोजय मार्गतुल्य वेगम आत्मात्मजम वानरयुतमुख्यम गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव जनेश्वरा. जय श्रीराम. बघा आवाज इतना बुलंद असतो का तुम्ही प्रोग्राम कारण लाखांगाव कौन सा राग रामाचे लक्षात गाय कौन सा नाही दरवर सर्व रागावर मोठी आवड एक बुलंद असा जयकार ज्यांचा आयोजन आता 22 जानेवारीला त्या ठिकाणी प्राणपुरीचा सोहळा मोठा धुमधडक्याने संपूर्ण भारतात नव्हे जगात संपन्न झाला. अशा प्रभू रामचंद्रांचा आपल्याला बुलंद जयकार आपल्याला देखील करायचा आहे. जय श्रीराम. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. आपले आराध्य दैवत पण जगद्गुरुदानाचे मुनी महाराजांच्या चरणी व भारतनाथाचे वंदन करून तसेच आपल्या या लाखोला नगरीतील श्री सिद्धेश्वर महादेव लाटेश्वर महादेव असेल त्याप्रमाणे हनुमानजी असतील तर रामचंद्र असतील तसंच या भूमीतील पूजनी असलेले बापू महाराज असतील अशा सर्व देवतांच्या वंदन करून त्याचप्रमाणे अनेक संत म्हणतात नाही तर बाबांच्या चरणस्पर्शाने भूमी पवित्राने पाहून झाली होती आणि म्हणून या भूमीला वंदन करून व मातेला वंदन करून तसेच आपल्या भारतातील जे एक वीर पुरुष धर्मपुरुष वीर होऊन गेलेले आहेत जसं छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यापणे वीर सावरकर असतील बाबासाहेब आंबेडकर असतील त्यापणे शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील त्यापणे भगतसिंग राजगुरू असाईल स्वातंत्र्यवीर असतील जेवढे आदर्श पुरुष काय वीर पुरुष होऊन गेले त्यांचेच त्यांनी वंदन करून नेहमी ज्यांचं स्वप्न या भारताचं काय असेल हे आपण समजू सुद्धा चरित्रावरून अशा सर्व या देशभक्तांचं त्याप्रमाणे आपणही या पत्रकारितेच्या निमित्ताने या नगरीमध्ये पोहोचलेले असताना ज्यामध्ये आमचे श्री स्वामी महंत 108 शिवगिरी महाराज तर श्री स्वामी जनेश्वरजी महाराज तर श्री स्वामी परमेश्वर गिरीजी महाराज तसेच या ठिकाणी श्री स्वामी माधवानंद महाराज तर ब्रह्मचारी रामानंदजी महाराज तर त्या ब्रह्मचारी आपले श्री विष्णूजी महाराज असे सर्व महाराजांनी उपस्थित आहेत. तसंच आपण अनेक माता भगिनी बालगोपाल आणि या परिसरात अनेक गावगावून आलेले सर्व भूमिपुत्र नवी जय बाबा भक्त परिवार त्याप्रमाणे आमचे जोडे वकील साहेब त्याप्रमाणे त्यांचे सहकारी असले आपले श्री बरी वकील साहेब हे उपस्थित आहेत. अशा या सर्वांना धन्यवाद देऊन जा जोडला टाळून आम्ही करतो. आपला संगम होण्याचं एकत्र याचं कारण म्हणजे मुख्य आतापर्यंत आपल्याला श्री नृत्यबाबू कांडेकर असतील त्याप्रमाणे ज्यांनी सुंदर अशी उभीनी 2-4 उभी सांगितल्या त्यांचं नाव काय हां शाहीर अशोक भरवे ज्यांनी ते चांबून चुनूक बघा छोटी चुनूक बघा त्यांनी दाखवून दिली असे भरवे बंधू त्याप्रमाणे त्यांनी विष्णूजींनी आपल्याला संपूर्ण गोष्टीचा खुलासा केला. अशा या वक्त्यांचा जोरदार टाळून त्याचा अभिनंदन चाललं. आणि आपल्याला सर्व एकत्र येण्याचं कारण म्हणजे आता निवडणूक म्हणजे आपण बघा 20 तारखेला मतदान करणार 20 तारखेला मतदान करणार आहोत. आजची तारीख आहे बघा 16 नाही का 16 बघा 16 काय आज लोकशाहीचा 16 आपण या 16 तारखेला करीत आहोत. आणि त्याचं कारण म्हणजे की अनेक विचाराचे लोक या जगामध्ये असतात त्यामुळे जितके मस्तीची पुस्तकं कोण काय शकल कोण काय डावटे सांगता येणार म्हणून फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचं आहे कुठल्याही बघा अफवाला कुठल्याही भूलथापांना आपल्याला बळी जायचं त्याचा विश्वास ठेवायचा विश्वास आपला जो नारा आपण दिलेला आहे काय नारा दिलेला आहे लढायचा आणि एवढंच आता फक्त ध्यानात ठेवायचं. आणि आपली निशाणी काय आहेत ही बादली आपल्याला कशाने भरायची आहेत हां ही बादली कशाने भरायची नुसती भरायचीच नाही बघा
अशा अनेक बघा ही बादी गवणार आहे बघा मतानी काय करणार नाही जसं दूध 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 ऋतू जाते ना दूध ऋतू जातं बघा ते त्या ठिकाणी बाहेर पडत असतं. त्या निश्चित बघा आमचे सर्व मतदार नाशिक या मतदारसंघाचे सर्व मतदार बंधू माझा भगिनी निश्चित बघा एक इतिहास करायचा राहणार नाही म्हणजे टाळ्यावर सर्वांचं मतदार बंधूंचं माझी ठिकाणी धन्यवाद द्या आणि एक भजन सर्व हात करा. तर आपल्याला राजकारणसुद्धा गोड करायचं आहे. आमचं भजी मंडळी बसी लक्षात. कारण बरेचसे लोक काय म्हणतात हो म्हणे महाराज अध्यात्म सोडून राजकारणात येण्याचं तुम्हाला कारण काय लक्षात आहे गरज काय. तर त्यांना ठामपणे बाबांनी त्यांना उत्तर दिलं. म्हटलं बाबांनी अध्यात्म सोडलं नाही. बघा काय मुद्दा दिला बाबांनी त्यांना. म्हटलं बाबांनी अध्यात्म सोडलं नाही. तर बाबा राजकारण कसं केले राजकारणामध्ये सुद्धा अध्यात्माचे धडे आपल्याला काय करायचे. जन्मसत्ता राजसत्ता एकाच नाण्या दोन बाजू आहेत की आणि म्हणून राजसत्तेवर कशाचा अंकुश असला पाहिजे धर्मसत्तेचा लक्षात घ्या. मात्र धर्मसत्तेमध्ये राजसत्तेने हस्तक्षेप करता कामा नये ही खबरदारी घेणे गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी या राजकारणासुद्धा आपल्याला शुद्ध केलं असताना नुसतं शुद्धच काय ते गोड करायचं आहे. गोड कसं करायचं बघा. कारण बाबाला काही म्हटलं म्हणे का म्हणे महाराज तुम्हाला राजकारणात आले तुम्हाला खोटं बोलावं लागेल तुम्हाला चोरी करावं लागेल तुम्हाला भस्वासावं लागेल बरं का. म्हटलं बघा भारताचा इतिहास काय संघर्ष आहे की मला हरिश्चंद्र राजा याच भारतात होऊन गेले कशाने यांनी स्वप्नात वचन दिलं. काय दिलं स्वप्नात वचन दिलं त्यांनी जागेबंदी पाळलं की नाही. ते म्हटलं का मी स्वप्नात वचन दिलं होतं आता जागेबंदी काही त्याचा काही विषय नाही. त्याप्रमाणे प्रभू रामचे सुद्धा काय म्हणतात रघुकुल अजित सदाचारी शनी आई प्राणजाई पण वचन जाय. म्हणून या ठिकाणी आता अनेक लोकांनी जाहीरनामे बघा या न्यूजच्या माध्यमातून अनेकांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले असतील. आपला जाहीरनामा नाही आपला काय वचननामा काय वचननामा आहे. आपला वचननामा कशा काय बोललं ते काय करायचं बोललं ते करून दाखवायचं आणि जे केलं तेच बोलायचं लक्षात द्या. असा वैशिष्ट्य बघा आपल्या वचननाम्याचं आहे. म्हणून त्या वचननामा तुम्ही नीट वाचावर का. म्हणून आपलं जसं म्हणतं वाचाल तर काय वाचा वचननामा बघा वचननामाचं तेव्हा आपल्या लक्षात येईल. म्हणून भावनाची आनंद झाला. आपण प्रेम या सर्व आपण नागरिकांनी या सर्वप्रिय मतदार भगिनींनी बाबाबद्दल व्यक्त केलं. म्हणून तुमच्या प्रेमाचं जेवढं गौरव केलं ते कमीच पडेल. म्हणून परिस्थिती काढल्यानंतर धन्यवाद अभिनंदन सरांना केलं. दादा भजन प्रभू रामचंद्राच्यात आपण भूमिका होती. रामाचं भजन वर हात करा सर्वांनी मोठ्या प्रेमाने आणि हृदयपूर्वक आपण या ठिकाणी भजन करायचं आहे. प्रेम मुदित मंच कहो राम 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 सीता राम 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 शाबाश. राम 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 सीता राम 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 सीता राम 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 शाबाश. राम 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 सीता राम राम राम. हाँ शाबाश. हाँ प्रेम मुदित मन से कहो राम 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 सीता राम राम राम. जय श्री राम. भारत माता की वंदे वंदे वंदे. बाबांचा आनंद या ठिकाणी हवं राहील बरं का. अनेक आमचे बघा शाळेतले मित्र असतील बालपणचे मित्र असतील आमचे ज्येष्ठ वरिष्ठ या ठिकाणी मंडळी असतील की जे मातापिता आमचं प्रेम करणारे या ठिकाणी बाबांना यांचं दर्शन आज बाबांना झालं म्हणून आम्ही भाग्यवान झालो. टाळ्याने या सर्वांचं अभिनंदन करूया. धन्यवाद. जय बाबाजी. जय मित्र मंडळी.